भाजपचे लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नितीन गडकरींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीनं नागपुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता नितीन गडकरी पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आहेत नागपुरातली। महायुतीचं हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणता येईल। नितीन गडकरी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। मोठी कामं या ठिकाणी केलेली आहेत, त्यामुळे जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास दाखवेल असं गडकरी म्हणतात। होणारच आहे, पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी 75% मतदान झालं पाहिजे आणि 5 लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदारसंघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। थेट या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया। अमर, आता आपण गडकरींचं वक्तव्य ऐकलं। 5 लाख मतांपेक्षा अधिकच्या विजयाचा विश्वास एकीकडे ते व्यक्त करतात किंवा तशी इच्छा ते बोलून दाखवतात। दुसरीकडे महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे विकास ठाकरेंना इथून प्रकाश आंबेडकर पाठिंबा जाहीर करतात। कसं असू शकतं चित्र आणि एकीकडे भाजपचं हे आजचं शक्ती प्रदर्शन? अगदी बरोबर, महायुती एकत्रितरित्या आज शक्ती प्रदर्शन केलं। अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा अर्ज दाखल करताना उपस्थित होते, प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते। तर दुसरीकडे विकास ठाकरे यांनी सुद्धा काल शक्ती प्रदर्शन केलं। एरवी काँग्रेसमध्ये दिसणारी दुफळी काल काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शनामध्ये दिसली नाही आणि त्याच्यात वंचित बहुजन आघाडीने पण समर्थन दिलंय। नक्कीच एकीकडे गडकरींचे विकास कामं, जबरदस्त असे विकास कामं केले आहे। आज गडकरींनी दावा सुद्धा केला आपल्या भाषणात, 1 लाख कोटींचे मी कामं केले आणि यापूर्वी सुद्धा त्यांच्याकडे हा तर ट्रेलर आहे आणि अजून मोठा पिक्चर आहे। नागपूर शहराचा कायापालट करण्याकरता मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्रितरित्या असो की कसा होऊ शकतो असा त्यांच्या भाषणाचा रोख होता। आणि आज तुफान अशी गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी, भाजप कार्यकर्त्यांमध्ये गडकरींच्या बाबतीत विशेष असा जोश दिसून आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडकरींचं सर्वपक्षीय संबंध फार चांगले आहे आणि त्याचा फायदा त्यांना उमेदवारीमध्ये होऊ शकतो। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।